वसंतोत्सव. वसंतोत्सव म्हणजे काय? आपण सारे म्हणतो आता 6 ऋतू आहेत, त्याच्यातला हा वसंत ऋतू. वसंत उत्सव हा प्रकृतीच्या पूजा करण्याचा उत्सव आहे. माघ शुक्ल पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते आणि होळीपर्यंत तो चालतो. यावेळी प्रकृती सर्वत्र हिरवीगार होते, फुले फुलतात आणि वातावरण सुहावणे होते. वसंत ऋतूचे महत्त्व. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा मानला जातो. यावेळी प्रकृती सर्वत्र सुंदर दिसते, फुले फुलतात आणि वातावरण सुहावणे होते. वसंत उत्सव हा आशा आणि सिद्धीचा सुंदर संयोग आहे. वसंत उत्सव कसा साजरा केला जातो? वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते. सरस्वती देवीचे 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते बघा. सरस्वती देवीचं गाणं पण आहे, सरस्वती देवीची आरती पण आहे. पिले वस्त्र धारण करून पिले फुले वापरून पूजा केली जाते. संगीत, नृत्य आणि गायन यासारख्या कलारूपांचा आनंद घेतला जातो. वसंत उत्सवाचे काही प्रमुख आकर्षण. वसंत पंचमी सरस्वती देवीचा जन्मदिवस. होळी रंगाचा उत्सव. शिवरात्री भगवान विष्णूची पूजा. होळीचे रंगपंचमी महत्त्व खूप मोठे आहे. रंगपंचमी हा होळीचा 5वा दिवस असतो, ज्याला रंगपंचमी असे म्हणतात. रंगपंचमीचे महत्त्व. रंगपंचमीच्या दिवशी भगवान कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी रंग, गुलाल आणि पाण्याने होळी खेळली जाते. रंगपंचमी हा प्रेम, आनंद आणि रंगाचा उत्सव आहे. या दिवशी भगवान कृष्णाच्या लीला आणि राधाकृष्णाच्या प्रेमाचे स्मरण केले जाते. रंगपंचमी कशी साजरी केली जाते? रंगपंचमीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग, गुलाल आणि पाण्याने रंगवतात. मंदिरात जाऊन भगवान कृष्ण आणि राधा यांची पूजा केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी विशेष भोग आणि प्रसाद तयार केला जातो. लोक एकमेकांना मिठाई आणि गोड पदार्थ बांधतात. रंगपंचमीचे आकर्षण. रंगपंचमी मेला. या दिवशी मेल्याचे आयोजन केले जाते, जेथे लोक एकत्रित होऊन होळी खेळतात. रंगपंचमी पूजा. मंदिरात जाऊन भगवान कृष्ण आणि राधा यांची पूजा केली जाते. रंगपंचमी भोग. रंगपंचमीच्या दिवशी विशेष भोग आणि प्रसाद तयार केला जातो. वसंत ऋतूतील होळी आणि रंगपंचमी 2 अलग अलग उत्सव आहेत, पण दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. होळी फाल्गुन पौर्णिमेला मार्च महिन्यात कशी साजरी केली जाते? होळीच्या दिवशी होलिका दहन, होली पेटवणे, रंग केले जाते. त्या दिवशी धुलिवंदन, रंग खेळणे. महत्त्व. प्रतीक. होलिका दहनातून असुरांवर विजय मिळवायचे प्रतीक. बुरे भाव दूर करणे. होळीच्या दिवशी बुरे भाव, द्वेष, मत्सर इत्यादी जाळून टाकण्याचे प्रतीक. आणि वसंत आगमन. वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद. रंगपंचमी कधी? होळीच्या 5व्या दिवशी फाल्गुन शुक्ल पंचमीला. कसे साजरी केली जाते? रंगपंचमीच्या दिवशी लोक एकमेकांवर रंग फेकतात, नाचतात, गातात. महत्त्व. वसंत ऋतूचा आनंद. रंगपंचमी वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद साजरा करण्याचा दिवस. प्रेम आणि एकता. रंगपंचमीच्या दिवशी लोक एकमेकांशी प्रेम, एकता आणि भाईचारा दर्शवतात. कला आणि संस्कृती. रंगपंचमीच्या दिवशी रंगीत नृत्य आणि गायन यासारख्या कला स्वरूपांचा आनंद घेतला जातो. होळीचे रंगपंचमी महत्त्व खूप मोठे आहे. रंगपंचमी हा होळीचा 5वा दिवस असतो, ज्याला रंगपंचमी असे म्हणतात. असा हा वसंतोत्सव. वसंतोत्सव म्हणजे काय आणि वसंतोत्सवमध्ये कुठले सण साजरे केले जातात हे आपण बघितलं. प्रत्येक सणाचे वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत, ते बघा. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर अशी 2 चॅनल आहेत. तुम्हाला कुठलं आवडलं, कुठले व्हिडिओ आवडले ते मला सांगा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय आणि कसं वाटलं ते. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. चाहूल लागता, वसंताची चाहूल लागता,
जुनी पाने गळून पडली, जुनी पाने गळून पडली, नवीन पालवी फुटून जगण्याची दिशा मिळाली. कुहू कुहू गाते कोकिळा, बुलबुल गाई मस्त गाणी, आपल्या पिल्लांना सांभाळत दाना आणे चिमणा चिमणी. रवी राजांचा पारा चढला, पक्षी सावली शोधती, पाण्यासाठी दाही दिशा, सुरू होई मग भटकंती. आंब्याचा मोहर भरून ग, सावली पक्ष्यांची देऊ लागला, गहू हरभरा ज्वारी काढण्या, किसान राजा गुंतून हो गेला. वसंत आला, वसंत आला, सर्व ऋतू सर्वांशी सांगून गेला, कुरडया सांडगे पापड करण्या, गृहिणीचा वेळ मिळाला चांगला. चिकाचा सुगंध दूरपर्यंत गेला, पापड लाटण्या बाल समूह लोटला, थोडीशी चव पाहण्यात बाई, निम्मा गोळा घशाखाली गेला. वळवाचा पाऊस सुरू हो झाला, वादळ वाऱ्यांनी घाम हो काढला, उगाच खोटा बहाणा करत ग, विजांचा कडकडाट निनादला. असा हा वसंतोत्सव येतादारी, साऱ्या जगाला सांगून हो गेला, चल लेखणी घे तू लिहायला, कवी मनाची उडवी शब्दमाला. कवी मनाची उघडली शब्दमाला, लिहिता लिहिता मजलाही, शब्दांचे कोडे मज उमगले, येऊ दे वसंतोत्सव नियमित नेहमी, लेखणीतून माझ्या प्रकट झाले.